ब्रेकनंतर आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। भाजीच्या वाढलेल्या किमती याविषयी आपण बोलतो आहोत, कारण पावसाळा आला तरी खरं तर किमती घसरतात, भाजीपाल्यांच्या आवाक्यात येतात सर्वसामान्यांच्या, असं नेहमीचं गणित आहे। पण यावेळी जर तुम्ही बघितलं मंडईत गेलात भाजी खरेदीसाठी तर तुम्हाला दिसेल फळभाज्या, पालेभाज्या आणि अगदी कोथिंबीरही 100च्या पार गेली आहे आणि त्यामुळे गृहिणीचं बजेट चांगलंच कोलमडलंय। उन्हाळ्यात भाज्यांचे भाव चढतेच राहिले आणि महागाईच्या झळांनी सर्वसामान्य होरपळून निघाले। पावसाळ्यात तरी भाज्यांचे दर खाली येतील आणि जगणं सुसह्य होईल या अपेक्षेलाही आता सुरुंग लागलेत। पावसाळ्यातही भाज्यांचे दर कडाडलेत। भाज्यांच्या दरानं सेंचुरी मारली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलाय। भाज्यांचे दर कडाडायला कारण ठरलंय ते बाजार समित्यांचा बंद। भाज्या आणि फळं नियमनमुक्त करण्याच्या शासनाच्या निर्णयानं अडत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतली आहे। सरकारनं हा निर्णय घेऊन आपल्यावर अन्याय केल्याची त्यांची भावना आहे। याचा निषेध करण्यासाठी त्यांनी राज्यव्यापी बंद पुकारलाय। बंद मागे घेण्यासाठी सरकार आणि अडत्यांमधली बोलणीही फिसकटल्यानं भाज्यांचे दर सध्या तरी खाली येण्याची शक्यता नाहीये। सरकार आणि अडत्यांच्या या वादात भरडला जातोय तो मात्र सामान्य ग्राहक। 100 पार गेलेल्या भाज्यांच्या दरानं घरच्या बजेटचं गणित कसं जुळवावं असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिलाय। शेतकऱ्यांसाठी मात्र अच्छे दिन आल्याचं दिसतंय। महागलेल्या भाज्यांमुळे त्याचा खिस्सा थोडा भारी झालाय, पण ग्राहकांच्या मात्र नाकी नऊ आलेत। नियमनमुक्तीमुळे शेतातलं थेट ताटात पडणार ही ग्राहकांची अपेक्षा काही अंशी पूर्ण होतीये, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत सर्वसामान्यांना परवडेनाशी आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि एकीकडे आपण भाज्यांच्या भावांबद्दल बोलतोय, त्याचवेळी डाळी देखील महागलेल्याच आहेत आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया काही महत्त्वाचे दर महत्त्वाच्या बाजारपेठातले। मूग डाळ जी 11 जुलै 2016 ला 100 रुपये होती, ती आता 10 जुलै 2015 मध्ये 97 होती, ती 100 ला पोहोचली आहे। तर उडीद डाळ जी 2015 मध्ये याच वेळी 116 रुपये होती, ती आता 172 रुपये झाली आहे। तूर डाळ 106 रुपये होती, ती आता 152 रुपये झाली आहे। जवळजवळ 50% वाढ डाळींच्या किमतीतही झाली आहे। तर मसूर डाळ 89 रुपये जी होती, ती आता 92 रुपये झाली आहे। चणा डाळ 2015 मध्ये 65 रुपये किलो होती, आता 98 रुपये किलो झाली आहे। आणि पुन्हा एकदा या सगळ्याविषयी राजेंद्र ढवाण पाटील आपल्याबरोबर आहेत पुणे स्टुडिओतनं। सर, मगाशी तुम्ही म्हटलात की शेतकरी सक्षम आहेत, नवीन यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांना थोडा वेळ देण्याची गरज आहे, पण आत्ता जे नवीन अडचण आपल्याकडे उभी राहिली आहे अडत्यांच्या संपामुळे, अडते किंवा दलाल यांची ही भूमिका आहे ती मनमानीपणाची, आडमुठेपणाची आहे। 100% मॅडम, की आडते आणि दलालांची जी भूमिका ही 100% मनमानीची आहे। गेली कित्येक वर्ष ह्या आडत्यांनी आणि दलालांनी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य ग्राहकांची पिळवणूक करून स्वतःचा मनमानी कारभाराप्रमाणे, स्वतःला जसे पाहिजे त्याप्रमाणे वागून शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकाची लूट केलेली आहे। बरोबर आहे, पण जेव्हा सरकार एखादा निर्णय राबवतं, आत्ता जसा नियमनमुक्तीचा निर्णय त्यांनी राबवलाय, तेव्हा एक जबाबदारी अशी असते सरकारची सुद्धा की पर्यायी व्यवस्था त्या बरोबरीने तयार करून देणं। म्हणजे जर APMC मार्केटमध्ये बंदी असेल तर दुसरी कुठची तरी पर्यायी व्यवस्था पाहिजे। शेतकऱ्यांना जर नियमनमुक्ती असेल तर त्यांनी कुठे आणून आपला माल विकायचा, तो कसा विकायचा, त्यांच्या ट्रान्सपोर्टची, वाहतुकीची सोय आहे की नाही ती ही बघणं ही एक सरकारची पण जबाबदारी होती असं वाटत नाही का? नाही, वाहतुकीची जबाबदारी हे ती सर्वसामान्य आडते कधीच घेत नाहीत। हे वाहतुकीची जबाबदारी हे शेतकरीच घेत असतात। शेतकरी स्वतःचा माल टेम्पोत स्वतःच्या घेऊन आज बारामतीवरून मी माल घेऊन पुणे मार्केटला येतो आणि पुणे मार्केटला आल्यावर मी माझ्या टेम्पोच्या ह्यानेच आणून माल देतो। म्हणजे राहता राहिली जबाबदारी कुठली की इथं येऊन मालाचं विकण्याची। मग राहता राहिली जबाबदारी विकल्याची तर तो जर किरकोळ व्यापाऱ्यांना विकला, सरळ विकला तर तो स्वस्तात विकल्या जाणार। म्हणजे मधली दलाली कमी झाल्यामुळं त्या किरकोळ व्यापाऱ्याला परवडणार आणि सर्वसामान्यांना परवडणार। आपण अशी यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे का? मग APMC मार्केटला किंवा अशा मार्केट्सना बगल देणं शक्य आहे का आत्ताच्या परिस्थितीत, आहे त्या अवस्थेत?
आहे त्या अवस्थेत 100% शक्य आहे. आता जे आपण केलेलं आहे ते आता फक्त काय झाले, अचानक ह्यांनी पुकारल्यामुळं आणि त्यामुळं माल जरा कमी येतोय ह्यांच्या काही दहशतीमुळं. आज जर उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी 8:30 पर्यंत मी पुणा मार्केटला होतो. मी गेल्यानंतर पुण्या मार्केटमधून काही व्यापाऱ्यांच्या ठराविक असतील, मी काय सगळ्यांचं म्हणत नाही, काही दोघा तिघांनी कुणाच्या टेम्पोच्या चाव्या काढून घे, कुणाच्या ट्रकच्या टेम्पोच्या हवा सोडून दे, या झाल्यानंतर आम्ही आणि आमचे काही कार्यकर्ते तिथं आलो आणि पोलीस खात्यांना सांगितलं, तिथले जे असतील DYSP साहेब असतील किंवा PI असतील यांना सांगून तो बंदोबस्त केला. मग अशा दहशतीमुळं सर्वसामान्य बाहेरून येणारा शेतकरी हा घाबरतोय, म्हणून माल कमी येतोय. फक्त ह्या व्यापाऱ्यांची आणि आडत्यांची दहशत कमी केली, प्रशासनाने कठोर कारवाई केली, यांच्यावर गुन्हे दाखल केले, असं जर हे वागले तर बरोबर. तर 100% आपल्याला पुणे असो मुंबई असो माल कमी पडणार नाही. प्रथम राजेंद्रजी, हा तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर, जर कोण वागले आलं मुद्दा लक्षात आला आणि हे महत्त्वाचं आहे. जर ही दहशत कमी केली तर माल लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचणं अगदी शक्य आहे त्या व्यवस्थेमध्ये. आता शिवलाल भोसले कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते संघटना आहे, त्याचे अध्यक्ष आपल्याला आता जॉईन झालेले आहेत. शिवलालजी, तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि आतापर्यंतचा चर्चेचा रोख असाच आहे, जे सर्वसामान्यांचं असं म्हणणं आहे की आडतेदार जे आहेत त्यांच्या आडमुठेपणामुळेच भाज्यांचे दर चढे आहेत, त्यांची मक्तेदारी जी APMC मार्केटवर आहे त्यामुळे ही परिस्थिती लोकांवर उद्भवली आणि त्यात आता तुम्ही पुकारलेला संप, तुमची काय यावरची भूमिका आहे? शिवलालजी, आवाज पोचतोय तुमच्या बरोबर? हो, आलाय. बरोबर. आता आम्ही जे बोलतो आहोत एकंदरीत चर्चेचा रोख आणि सर्वसामान्यांचे जे म्हणणं आम्ही ऐकून घेतलंय ते असंच आहे की हा पुकारलेला संप, त्यामुळे वेठीस धरता आहात तुम्ही सगळ्यांना आणि भाज्या या रास्त दरात ज्या दरात मिळाल्या पाहिजेत त्या लोकांना मिळत नाहीयेत. तुमचं काय म्हणणं आहे यावर? ही म्हणणं जे तुमचा जो मुद्दा आहे हा एकदम चुकीच्या बेसवर आधारित असलेला आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची मनमानी तुमच्यावरती ठसताना दिसते असं माझं मत आहे. आडत्या हा माल विकत असतो, तो किरकोळ ग्राहक कितीला विकतो, केवढ्याला विकतो याच्यावरनं तुमचं माझं ना सरकारचं बंधन आहे. आमची आडत ही शासनानं ठरवून दिलेली आहे, त्याच्यापेक्षा एक लाल नवासुद्धा आम्ही जास्त घेत नाही. आणि शेतकऱ्यांचा जो माल आता बाजारामध्ये न येण्याचं कारण असं आहे की त्यांचा आमच्यावरती विश्वास आहे. तथाकथित जे पुढारी चर्चा करतात, बोलतात किंवा तुमच्या चॅनलमधनं जे सांगितलं जातं आम्ही वेठीस धरतो, तुम्ही आमच्या पोटावरती पाय द्यायचा सरकारचा प्रयत्न असताना आम्ही त्याच्यावरती दाद मागायची नाही. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. अहिंसक मार्गाने पुढे निघालेले असताना पण तुमच्या पोटावर पाय काय येणार आहे? जर शेतकऱ्यांचा माल थेट लोकांना विकला, तुमच्या पोटावर पाय काय येणार आहे? त्यांनी त्यांचा माल थेट विकावा, आम्ही कधीच त्यांना बंदी केलेली नाही. आणि हा कायदा आज यांनी बदलत असताना याच्या अगोदरच्या कायद्याच्या पुस्तकामध्ये शेतकऱ्याला थेट माल विकण्याची परवानगी आहे. आम्ही ती कधीही नाकारलेली नाही किंवा आजही आमच्या बाजारात शेतकऱ्यांनी आणलेला जो माल होता तो विकायला आम्ही बाजार समितीला सहकार्य केलंय. पण ज्या चोरट्या व्यापाऱ्यांनी खळ्यावर जाऊन खरेदी केला आणि इथं चढ्या भावाने विकण्याचा प्रयत्न केला, जो काही आमचा न्याय मागण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रतिबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना आम्ही अडवलं. आम्ही त्यांची चावी काढून घेतली नाही, त्यांना दमदाटी केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांना आम्ही दमदाटी करतो असं म्हटलं जातं त्या शेतकऱ्यांचे आणि आमचे 2-2, 4-4 पिढ्यांचे संबंध आहेत. आमच्या भरोश्यावरती येत असतात. ज्या लोकांना या क्षेत्रातली काहीही माहिती नाही. बरोबर आहे, पण शिवलालजी मग आत्ता विरोध कसला आहे? आत्ताचा विरोध असा आहे की नियमनमुक्ती त्यांनी केलेली आहे, ती रस्त्यावरती केली आहे आणि बाजारात मात्र आम्ही नियमांनी वागायचं आहे. ही जी निकोप स्पर्धा त्यांना हवी आहे असं ते म्हणतात, त्याच्यामध्ये आमचे हातपाय बांधून ठेवलेले आहेत आणि उर्वरित जे बाहेरचे लोक आहेत त्यांना मोकळं सोडलेलं आहे. मग ही स्पर्धा निकोप कशी? लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे, ही लोकशाहीची मूळ संकल्पना आहे.
मग आम्हाला वेगळा न्याय आणि बाहेर वेगळा न्याय, याला आमचा विरोध आहे. आणि आडत दुसऱ्याकडनं घ्यायची, खरेदीदाराकडनं घ्यायची, म्हणजे पर्यायाने ती त्या ग्राहकाला महाग पडणार आहे, हा मुद्दा सोयीस्कररित्या बाजूला ठेवला जातो. आणि आमच्या पिळवणुकीमुळं ग्राहकाला माल महाग मिळतो असं जे बोललं जातं, आमचा माल गाळ्यावरून उचलून गेल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये रिटेलर हा ज्या विभागामध्ये माल विकतो तिथल्या आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांच्या बरोबरीचे भाव तो देत असतो. डेक्कनला वेगळा भाव, कॅम्पमध्ये वेगळा भाव, खालच्या मंडईत वेगळा भाव, झोपडपट्टीमध्ये वेगळा नाही, भाव. तुमचं म्हणणं याच्याशी कळलं, आमचा तुमचं कुठलाही म्हणणं कळलं संबंध नाही. शिवलालजी, पण इथे आम्ही माल मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना तरी त्यांचा रास्त भाव मिळतो का आणि तो तुमच्याकडनं दिला जातो का? शेतकऱ्यांना रास्त भाव हा आमच्याकडनं 100% चांगला आणि योग्य भाव दिला जातो. हा मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असलेला बाजार असल्यामुळे त्या दिवशीचा हायेस्ट जो भाव आहे तो शेतकऱ्याला मिळतो. सरकारची जबाबदारी आहे, जर हमी भावापेक्षा खाली माल विकला जात असेल तर त्या शेतकऱ्यासाठी हमी भावाचा प्रयत्न झाला पाहिजे आणि ती जी गॅप आहे ती सरकारने भरून काढली पाहिजे. अशी मागणी शेतकरी संघटनेच्या लोकांनी करण्याच्या ऐवजी आडत्याला चोर म्हणायचं, व्यापाऱ्याला बदमाश म्हणायचं, हा यांचा धंदा आहे. यांना हे स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठीची ही यांची नाही, चळवळ राजेंद्रजी, आहे. शिवलालजी, license राजेंद्र प्रमाणे- ढमाण तुमच्या शेजारीच बसलेले आहेत आणि त्यांच्याचकडे मला जायचं आहे. थोडे शिवलालजी थोडे उशिरा आल्यामुळे तुमचे समोरासमोर नाही बोलणं होऊ शकलं, पण आत्ता या काय म्हणतात ते तुम्ही ऐकलंय. राजेंद्रजी, तुमचं काय उत्तर असेल? शेतकऱ्याला रास्त दराने माल विकला जातोय का शेतकऱ्याचा, आणि जो बाजारात सर्वसामान्यांसाठी शेतमाल उपलब्ध होतोय त्याच्या किमती ही योग्य होत आहेत का? मॅडम, आपण जे सांगितलं किंवा माझे मित्र शिवलाल यांनी जे म्हणले ते अतिशय चुकीचं आहे. कारण का शेतकरी आजपर्यंत ह्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूकच केली. आजपर्यंत जो शेतकरी आहे त्याच परिस्थितीत राहिलेला आहे. त्यांच्याकडं जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक ह्याचे कुठलेही पैसे फिटलेले नाही आहेत. ह्या जो शेतकरी माल घेऊन येईल ह्यांच्यात रिंग होणार आणि ह्यांची रिंग झाल्यानंतरच ह्यांनी त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचा माल विकायचा. जो तिथं किरकोळ खरेदीदार आहे त्याला सुद्धा ह्यांनी ह्याच करायचं की ह्याच रेटनी तो माल घे, त्यावर सुद्धा ह्यांनी त्या प्रमाणावर त्यांची पट्टी आकारायची. आता ह्यांनी आमच्यावर आरोप केले की आम्हाला राजकारण करायचे. मी माझे मित्र शिवलाल भोसले यांना सांगू इच्छितो की गेली कित्येक वर्ष आम्ही शेतकऱ्यांचे साखर धंदा असेल किंवा ऊस असेल यासाठी आंदोलन करतो. वैयक्तिक मी शेतकरी आणि मी ताई लहान शेतकरी नाही, माझी 40 एकर बागायत शेती आहे. मी सगळे पिकं घेतो बारामतीत, तुम्ही कुठेही विचारू शकता बारामतीतले जे आहेत. आणि ह्यांनी जो आरोप केला आहे की आम्ही राजकारणासाठी करतो, आम्ही शेतकरी हा कधीही राजकारणासाठी केलेला नाही, करणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन्म झाला आहे, जे खासदार राजू शेट्टींनी संघटना जन्माला घातली ती शेतकऱ्यांच्या हितासाठी. ह्यांनी केलेला आरोप अतिशय बिनबुडाचा आणि ह्यांचं पाप उघड व्हायला लागलं म्हणून हा आमच्यावर आरोप करतोय. कारण का ह्यांनी केलेले सगळे भ्रष्टाचार हे आज 2 दिवसात आमच्यासारख्याला कळायला लागलेले आहेत. शिवलालजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण सगळ्या बाजूनी चर्चा करण्याची या विषयावर आज प्रयत्न केला आहे. अडते संघटनेची भूमिका सुद्धा जाणून घेतली, शेतकऱ्यांची भूमिका सुद्धा जाणून घेतली. मूळ मुद्दा हाच आहे की शेतकऱ्यांनाही रास्त भाव मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्यांनाही योग्य दरात भाजीपाला हा उपलब्ध झाला पाहिजे. आणि हेच जेव्हा होईल शक्य त्यावेळेला सरकारी धोरण हे योग्य दिशेने जात आहे असं आपण म्हणू शकू. सध्या गोंधळाची परिस्थिती आहे, पण लवकरात लवकर ती निस्तरावी आणि यासाठी एक ठोस भूमिका राज्य सरकारनंही घ्यावी ही अपेक्षा कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त करूया. शिवलाल भोसलेजी आणि राजेंद्र ढमाण पाटील दोघांचेही आभार. आज तुम्ही या चर्चेत सहभागी झालात याबद्दल. महागाईचा भडका या कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.